मी किसकी आई मौत, बघतोस काय वेटर मित्रा वर अजून वर. दुसरा पेग संपता संपता टेन्शन पसार झाले. एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. सशासारखी जिने एकदम पाणीदार झाले. आता काय होतं, आम्ही कवी लोक स्वतःला, मी तरी मानतो की आपण वरती जो लिहिणारा एकच आहे सृष्टीकर्ता, तो तुम्हाला काही सिग्नल्स पाठवत असतो. त्याच्यावरनं तुम्हाला काही जणांना सुचतं, काही जणांना नाही. आणि मग ते लोकांसमोर हा पुरुषांचा आक्रोश हा मांडायला पाहिजे. आणि दरवेळी आपल्याला चांगली कविता मिळेल असं नाही, चांगलीच मिळेल असंही नाही. कोणाचा अँटेना संवेदनांचा त्या दिवशी इतका उंच आहे त्याला मिळतं. समजा गुरु ठाकूर बाबा टेरेसवरतीच उभा आहे त्याला मिळते. किशोर कदम तर सतत समुद्रावरच असतो, त्याला रेंज असते. त्यामुळे देवानं पाठवलं की त्याला मिळतं. तो इतक्या वेळ समुद्रावर असतो की मी त्याला लाडाने किशोर कदम म्हणतो. तशी ही मला आली. आता म्हटलं ही सादर कशी करायची, हा तर आपला विषय नाही. म्हणजे आपण इथले नाही असं म्हणतो, पण हे पोचवायला तर पाहिजे. पुरुषांचा आक्रोश आहे हा. म्हणून मी ऋषिकेशकडे गेलो. बघ रे बाबा ऋषिकेश, तू तर एवढं छान डिक्शन, तुझं चांगलं गाणी भावार्थ सगळं पोचवतोस. देवाजीने आज काय हे थोडीत दाण टाकलंय माझ्या, हे पोचवायचं कसं मला सांग की. तर म्हटलं बस. मग तो बसलेला असताना त्याच्या समोर बसून मी जी कविता बसवली ती तुम्हाला ऐकवतो पुढे. जर सादरीकरणात तुम्हाला काही छान वाटलं तर टाळ्या आमच्या गुरुजींसाठी. की दुसरा पेग संपता संपता टेन्शन पसार झाले. एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले. तिसऱ्या पेगला डेअरिंग करून पगार झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी हातात फोन घेतात थरथरत्या बोटाने, यात जरा बसू का, फार स्ट्रेस झालाय का ऑफिसमध्ये वगैरे. ती पण मग कारण त्याचा पगाराचं झाल्याचं आलं तिच्याच मोबाईलवर गेलेला असतो. ती पण जेवढा मोठा आकडा आहे तेवढ्याच मोठ्या मनाने जा सिमरन जी ले अपनी जिंदगी बस. आता महिनाभराचा कंठशोष, तलखी, तृष्णा सगळी साठली, अस्वस्थता बरोबर. कधी एकदा निघू संध्याकाळी बसू, आज आपल्याला गेटपास मिळालेला आहे. ही अशी माणसं सहसा हिंजवडीला कामाला असतात, IT सेक्टरमध्ये वगैरे असेल. आणि हल्ली काय ना, पुण्यामध्ये हिंजवडीहून कोथरूडला जरी येऊन कुठे बसायचं म्हटलं तरी 2-2.5 तास लागतात. कुठे असं धगधग करत चला चला लवकर वगैरे असं करून येतात. आयुष्यात इतके पिचलेले असतात की बारमध्ये शिरल्यानंतर समोरच्या माणसाला कुठं बसू, सर कुठे बसू वगैरे असं विचारतात. पण हे सगळं बसेपर्यंतच. एकदा का बसले की मग त्यांच्यामध्ये जो काही बदल घडायला सुरुवात होते त्याचं हे वर्णन आहे. की एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. सशासारखे जिणे एकदम पाणीदार असते. एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास. तेल लावत गेली नोकरी, खड्ड्यात गेला बॉस. हो, किती भळभळत्या जखमा असतात लोकांच्या. मी तुम्हाला सांगतो, औरंगाबादला एका कंपनीने माझ्या एकट्याचा कार्यक्रम ठेवला 2 महिन्यात. त्यांचं ॲन्युअल गॅदरिंग वगैरे सगळं. तर तिथे बरीच लोकांचे मला मेसेज आले की हे ऐकू आवडतं. तर मला तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांचे ते डायरेक्टर VP वगैरे सगळे समोर बसलेले असणार आहेत. या कवितेपर्यंत एकाही कवितेला मनस्मोर नाही बरं, पण फक्त ह्या एका ओळीला की तेल लावत गेली नोकरी, खड्ड्यात गेला बॉस, या ओळीला त्यांनी 6 वेळा मनस्मोर दिला. चौथ्या वेळी त्या VPने उठून कोण हे टिपून घेतले चेअर. खरंच जाणार आहे तुझी आता खड्ड्यात नोकरी. असं
कोणाला काय लागेल माहित नाही. ती तेल लावत गेली नोकरी आणि खड्ड्यात गेला बॉस. डोळ्यात देखत कुंपण तोडत तू गेला सोडा. सगळी कुंपण गळून पडली. पिचलेले जगत असतो आपण. डोळ्यात देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा. लगाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा. मान झटकून फेकून दिली झापड चाकरमानी. सरळ मार्गी चालतो एखाद्या दिवशी चालला. मान झटकून फेकून दिली झापड चाकरमानी. कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी. नजरेत आली मस्ती. नजरेत आली मस्ती शब्द धारदार झाले. एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. शशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले. कसलं रेश, कुठला महिना, कसले हप्ते बिकते. मॅडच आहे बायकोच्या याला काही बोलत असते. कॉन्फिडन्स वाढायला लागतो. द्रव्यच कसं आहे, प्रवास करून आलेला आपल्याला माहिती नाही किती थकलेला आहे. की जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार. तेव्हाच वाटलं आपण इकडं उगाच आलो यार. हात पाय झाडून झाले 5-50 वेळा. हात पाय झाडून झाले 5-50 वेळा. ठणकत होती मोहमाया, नीज नव्हती डोळा. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर. आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण, त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी. सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा. आणि गळ्या सवे फुलविला पामरांचा मळा. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती. आणि डोळ्याला देखत प्रकटली साक्षात सरस्वती. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे. पहिलं तरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर. तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर. तोच स्वर ज्याचं नाव. पिल्लू म्हणाला सुद्धा डॅडी उशीखालची वही भिजेल. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओली चिंब असते. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओली चिंब असते. एक तर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही. एक तर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही. आणि तसंही पाऊस प्रेम आणि कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही. काय चुकलं, किती चुकलं, कोण भिजलं, कोण सुकलं. नात्यांच्या बाबतीत आपण बघतो अनेक शेड्स आपल्याला घरामध्ये नात्यांच्या छटा बघायला मिळतात. कधी कधी आपण प्लॅटॉनिक लवच्या लेवलला पण जातो. म्हणजे दैहिक आणि ऐहिकाच्या पलीकडे जाऊन आपण एखादं नातं बघू लागतो. त्याच्यावरची पण एक कविता लिहिली होती डोह नावाची, की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. प्रत्येक ओळखीचं कशात तरी रूपांतर व्हायलाच पाहिजे असं नाही. त्याला काहीतरी नाव दिलंच पाहिजे असं नाही.
की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही, एखादा डोह असू द्यावा अथांग, एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाही तर कसल्या अपेक्षा बंद. एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते, तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते पण सरळ पुढे. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते, तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते, सणाची आठवण येते. की मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. जुना आहे, माझ्या बाबतीत प्राचीन आहे. केसांनी माझाच गळा कापलाय. तरी शाळेतलं म्हणा, कॉलेजमधलं म्हणा, की मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, सरळ बाकांवरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन, आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो, मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा लेकरू होऊन नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. हा प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अष्टमहासिद्धी कल्पिलेल्या आहेत: इशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्या आणि